आज 9 जून सकाळचे 9:30 वाजलेत. पाहूयात येत्या 24 तासात राज्यातील हवामान कसे राहील. सध्या जर आपण पाहिलं तर जी काही चक्राकार परिस्थिती आहे ती गोवा किनारपट्टीच्या आसपासच्या भागांमध्ये आहे. गोव्याकडे मान्सूनसारखे वारे वाहू लागलेत. पावसाचे ढगसुद्धा दाटलेले आहेत. बाकी राज्यात पूर्वेकडून म्हणजे दुपारनंतरचे उंचावरचे ढग बनतील ते पूर्वेकडून पश्चिमेकडे जाण्याची शक्यता मॉडेलनुसार दिसते किंवा थोडेसे दक्षिण पश्चिमेकडे जातील. आणि बाकी खालच्या स्तरावरचे जे ढग असतील सुरुवातीला ते पश्चिमेकडून पूर्वेकडे जाण्याचा अंदाज आहे. सॅटेलाइट इमेज पाहिली तर इकडे गोव्याच्या उत्तर गोव्याच्या भागांमध्ये पावसाचे चांगले ढग दिसतायत. सिंधुदुर्गच्या किनारपट्टीच्या भागांमध्ये पावसाचे ढग दाटलेले आहेत. रत्नागिरी, सातारा घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा हलक्याशा पावसाचे ढग आहेत. इकडे मुंबई, ठाणे, पालघरचे भाग असतील किंवा रायगडचे भाग आहेत, ढगाळ वातावरण आणि क्वचित एक दुसऱ्या ठिकाणी हलके थेंब किंवा हलक्याशा सरी झाले असतील. मोठ्या क्षेत्रावरती या ठिकाणी पाऊस नाहीये. इकडे गोंदिया, धाराशिव, लातूर, सोलापूर या भागांमध्ये सुद्धा काही प्रमाणात ढगाळलेलं वातावरण पाहायला मिळतंय. येत्या 24 तासातील जर आपण पाऊस पाहिला, तर गोवा, सिंधुदुर्ग मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. पण हा पाऊस सार्वत्रिक नाही. काही ठिकाणी मुसळधार तर बऱ्यापैकी भागांमध्ये हलक्या मध्यम सरी राहतील. रत्नागिरी मध्यम ते जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे. सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, पुणे पूर्व, अहिल्यानगर, दक्षिण धाराशिव, शेजारचा बीडचा दक्षिणेकडील भाग आणि लातूर या ठिकाणी सार्वत्रिक नाही मात्र काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस सरी या पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तसेच नागपूर, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली याही भागामध्ये किंवा इकडे नांदेडचा भाग असेल अ, विखुरलेल्या स्वरूपात हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस किंवा काही ठिकाणी थोडीशी जोरदार पावसाची सर पाहायला मिळण्याची शक्यता आहे. पण याही ठिकाणी सार्वत्रिक पावसाचा अंदाज अजूनही नाहीच. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड रात्री उशिरा ते पहाटेच्या दरम्यान हलक्या मध्यम सरी या पाहायला मिळतील. त्यातल्यात रायगडकडे या सरी राहण्याची शक्यता दाट आहे. बाकी धुळे, नंदुरबार, नाशिक, पुण्याचा राहिलेला भाग, अहिल्यानगरचे राहिलेले भाग, छत्रपती संभाजीनगर, बीडचे बरेपैकी राहिलेले भाग, परभणी, हिंगोली, वाशिम, बुलढाणा, अकोला, जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार या ठिकाणी विशेष पावसाचा अंदाज नाही. तरी सुद्धा एखाद्या ठिकाणी स्थानिक ढग निर्मिती झाली तर थोडासा गडगडाट आणि पाऊस होईल. व्याप्ती खूप कमी राहील. सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा, फेसबुक पेज फॉलो करा.